नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। मित्रांनो, विषय तर तुम्ही पाहिलाच असेल, म्हणूनच आपला हा चॅनल तुम्ही पाहताय। विषय काय आहे? नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू पावल्यानंतर आपल्याला शासनाकडून अनुदान काय मिळतं आणि कितीचं मिळतं? तर लाखोचं अनुदान मिळतं। ते कसं मिळतं? काय मिळतं? त्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा? नैसर्गिक आपत्तीमध्ये काय आहे? ते कुठे अर्ज करायचा? ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि म्हणूनच आपल्याला सगळे काही माहिती जे काही आहे ते आपल्याला देऊया। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा, त्याला ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील, ना की तुम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुकची वाट पाहायला लागेल। आणि यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आल्यानंतर पटकन आपल्याला व्हिडिओ प्रथमच पाहायला मिळतील। अशा असंख्य व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत, आपण चॅनलच्या माध्यमातून आपले व्हिडिओ पाहू शकता। चला तर आपली सुरुवात करूया। आपल्या विषय मित्रांनो असा आहे, जो तुम्ही पाहिला आहे की नैसर्गिक आपत्ती मृत्यू झाल्यामुळे संबंधित कुटुंबाला, जे वारसदाराला, त्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत अनुदान कशा पद्धतीने दिले जाते। आता ह्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पहिली कोणत्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घ्या। नैसर्गिक आपत्ती मित्रांनो याच्यामध्ये आहे अतिवृष्टी किंवा पूर, याचा जर मृत्यू पावला असेल तर भूकंप, वादळ, चक्रीवादळ, दरड कोसळणे, वीज पडणे, आग लागणे, नैसर्गिक का इतर अन्य नैसर्गिक काही घटना असतील तर त्या। आता हे झाले याचे प्रकार। इथंपर्यंत तुम्हाला समजले की हे नैसर्गिक आपत्ती। आता मध्यंतरीच आपला एक सुरक्षा रक्षक वीज पडून त्याचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबाला किंवा आपल्या इतर सुरक्षा रक्षकांना याबद्दल माहिती होती का? नसेल तर या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते, ती माहिती करून घ्या। संबंधित आपण आपले जे कोणी नातेवाईक असेल, आपले मित्र असतील, त्यांनाही माहिती पुरवू शकता। आता मिळणारी मदत जी आहे तर मित्रांनो SDRF म्हणजे स्टेट डिस्ट्रिक्ट रिस्पॉन्स फंड म्हणून आहे, त्याच्यातून हा मिळाला जातो। तो मिळतो आपल्या शासनाकडून। गेल्या काही वर्षापर्यंत 4 लाखापर्यंत होता, आता मला वाटतं की 5 लाखापर्यंत आहे शासनाचं अनुदान। त्याने ते शासन त्याच्यात पर्सेंटेज वाढवतं, म्हणजे प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये मदत ही वाढत असते। तर त्या पद्धतीनं अंदाजे पकडून चला 4 ते 5 लाख जी आहे ती मदत आहे। आता ही मदत मित्रांनो घ्यायची कागदपत्रे, मदत आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात? कागदपत्रे मित्रांनो पहिल्यांदा आहे मृत्यूचा दाखला, जो संबंधित मृत्युमुखी झाला आहे, पोलीस पंचनामा, तलाठी अहवालसुद्धा लागतो त्याच्यामध्ये, रुग्णालय अहवाल, जर मृत्यू उपचारादरम्यान झाला असेल तर रुग्णालयाचा अहवालसुद्धा लागतो, वारसदाराचा दाखला, आधार कार्ड, ओळखपत्र, मृत्यू व्यक्तीचे व वारसदाराचे दोघांचे पण लागतात, बँक खाते तपशील, वारसदाराचे बँक पासबुक आणि झेरॉक्स लागतं त्याचं। घटना नैसर्गिक आपत्तीमुळे झाली असल्यास पुरावा, म्हणजे महसूल अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून तुम्हाला त्याचा पुरावा घ्यावा लागतो। तो त्याच्यातून तहसीलदाराकडून किंवा महसूल अधिकारी जे असतील त्यांच्याकडून गेल्यानंतर तो तुम्हाला मिळतो। आता या संदर्भात मित्रांनो तुम्ही म्हणाल की इथंपर्यंत माहिती समजली, आता याचा अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे करायचा असतो आणि कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेऊया। आता स्थानिक तहसील कार्यालय, महसूल कार्यालय, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे प्राथमिक माहिती घ्यावी, प्राथमिक माहिती, आणि नंतर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जातो। प्रस्ताव मंजूर झाल्यास DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ती प्रणाली वारसदाराच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होते, DBT मार्फत ते जमा होते डायरेक्टली। आता अर्ज प्रक्रिया कशी आहे? अर्ज प्रक्रिया अशी आहे की अपघातानंतर तातडीने ग्रामसेवक, तलाठी, पोलीस यांना कळवा, प्रथमतः कळवणं जरुरीचं आहे। संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये अर्ज करा। अर्ज मित्रांनो तुम्ही केल्यानंतर तुम्हाला SDRF योजनेअंतर्गत जी काही रक्कम असेल ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळते। मदतीसाठी नैसर्गिक आपत्ती मृत्यू म्हणजे मृत्यू हा स्पष्ट होणे आवश्यक आहे की नैसर्गिक आपत्तीमुळेच त्याचा मृत्यू झाला आहे। ही नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना वारसाला मिळण्यासाठी जो काही अर्ज पद्धती किंवा काय आहे ह्याची। आता नैसर्गिक आपत्ती मृत्यू प्रकरणामध्ये आर्थिक मदतीचा अर्ज कसा करायचा? पहिल्यांदा प्रति तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी, तालुका, जिल्हा, नाव सर्व लिहायचं त्याच्यामध्ये। नैसर्गिक आपत्ती म्हणजे विषय तिथे लिहा। नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यामुळे आर्थिक मदतीसाठी अर्ज, जो तुम्ही अर्ज केला आहे तो अर्ज, मग त्यामध्ये महोदय, मग तुमचं नाव लिहा,
तर मी तुमचं नाव असेल तर असून मी खालीलप्रमाणे मदतीची सदर करत आहे. दिनांक मृत्यूची जे असेल ते, मृत्यूदराचे नाव काय आहे ते, आपत्तीचे स्वरूप कशा प्रकारे वीज पडून आहे की पूर आणि की काही नैसर्गिक आपत्ती झाले ते म्हणून, आणि म्हणून प्रकरणातील शासनामार्फत मिळणारी आर्थिक मदत SDRF अंतर्गत मिळणारी जी रक्कम देण्यात यावी अशी विनंती करतो. तेवढंच लिहा. त्याच्यानंतर मग त्याच्या खाली लिहायचं मित्रांनो. त्याच्या खाली लिहा तुम्ही अर्जदाराची माहिती. आता अर्जदाराचं नाव, त्याचा पत्ता, संपर्क क्रमांक, मृत्यू व्यक्तीचे संपूर्ण नाव, मृत्यू दिनांक, आपत्तीचे स्वरूप, मृत्यू झालेले व्यक्ती असेल त्याच्याने तुमचं अर्जदाराचं नातं काय आहे, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड तुम्हाला माहिती आहे तो द्यायचा आहे. आधार क्रमांकसुद्धा त्याच्यामध्ये द्यायचं आहे. आता संलग्न असणारे कागदपत्र काय काय लागतात. कागदपत्र, मृत्यूचा दाखला असणं जरुरी आहे. पोलीस पंचनामा, घटनास्थळी अहवाल झाल्याचा, वारसदाराचा दाखला, आधार कार्ड, मृत्यू व्यक्तीचा आणि अर्जदाराचा दोन्हीचा लागतं. पासबुक तुम्हाला मी सांगितलंच. घटना नैसर्गिक आपत्तीमुळे झाल्याचा त्याचा महसूल अहवाल लागतो. हे लागते सर्व ह्याच्यामध्ये. अर्ज वगैरे करायचं. आता मित्रांनो ह्याच्यामधून आणखीन आपल्याकडे काय माहिती असेल किंवा आणखीन आपल्याला काय माहिती हवी असेल तर जरूर आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून नोटिफिकेशनमध्ये आपल्याला कळवा, किंवा आपला व्हॉट्सअप क्रमांक सर्वांच्याकडे आहेच, त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती कळवा की तुम्हाला अधिकशी अजून माहिती हवी आहे. आपण अधिकशी आणखीन माहिती घेऊ, किंवा अशा काही योजना ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत माहिती नसतील किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती करून घ्यायची असेल, असं काय प्रतिक्रिया असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मित्रांनो कळवा. असंख्य अशा योजना आहेत की ज्या काही योजना आपल्याला माहिती नाही, त्या योजना आपल्याला माहिती होणं जरुरी आहे, आणि त्या माहिती अंतर्गतच आपण ह्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. आणि आपल्या आजूबाजूला असणारे जे आपले नातेवाईक असतील, आपले मित्रपरिवार असतील, त्यांना आपण ह्या योजनेचा लाभ घेऊन देऊ शकतो आपल्याला जर माहिती असेल तर. म्हणूनच मित्रांनो ही योजना कशी वाटली तुम्हाला, किंवा हा व्हिडिओ जो आहे ते ह्या योजनेचे संलग्न. आत्ताच आपला एक सुरक्षा रक्षक तो सुरक्षा रक्षक मुरबाड शहापूर या ठिकाणी कार्यरत होता, आणि त्या ठिकाणी तो ड्युटीवरून घरी जाताना तो वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. आपण पाहिलं असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांच्याकडे ते बातमी जी असेल ती बातमी आली असेल. त्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीमधून मिळणारी जी काही रक्कम आहे ती मिळाली का, किंवा त्यांनी घेतली का, किंवा त्यांना माहिती आहे का. नसेल तर आपल्याला ही माहिती, उपयुक्त अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.